आणि महाराजांनी हबशी सिद्धी यांची पुढची लांडगे तोड केली आणि रयतेला सुखा समाधानाचे दिवस दिले. परंतु या सर्वांच्या राजकारणात स्वराज्यातील बंद फिटोरे देखील पुन्हा आकार घेत होते. परकीय शत्रूंपेक्षा स्वराज्यातील लांडग्यांनी फार मोठा उच्छाद मांडला होता. प्रत्यक्ष शिवछत्रपतींचे राज्य हिसकावण्यासाठी कावळेबाजी चालली होती. प्रसंगी स्वराज्य औरंगजेबाच्या ताब्यात गेले तरी बेहतर अशा प्रकारची नीच रणनीती खाल्ल्या ताटात घाण करण्याच्या वृत्तीने चालली होती. महाराजांना याचा सुगावा लागताच कडांना छावा बाद झाला. आतापर्यंत 2 वेळा माफ केलं, पण आता स्वराज्याला लागलेली ही कीड वेळी फेकली नाही तर स्वराज्य पोखराला मागे पुढे पाहणार नाहीत. आणि म्हणून सेवकांना आज्ञा दिली, द्या सर्वांना हत्तीच्या पायी. आणि अनाजी भक्त सारखे गद्दार या गाती मातीतच गाडले गेले. दरम्यान काही न्याय निवडण्यासाठी संभाजी महाराजांना संगमेश्वर मध्ये जावं लागलं. देसाई वाड्यामध्ये न्याय निवड करण्याचं काम बरंच लांबलं आणि संभाजी राजांचा मुक्काम 1 दिवसाने वाढला आणि पुन्हा एकदा घात झाला. स्वराज्यातील खंड फितुरीमुळे, गणोजी शिर्केमुळे मुकर्रब खानाला संभाजी महाराजांचा ठाव ठिकाणा समजला आणि वाघपाटी लागल्याप्रमाणे मुकर्रब खान संभाजी राजांना कैद करण्यासाठी दाखल झाला. घनघोर युद्ध झालं. झाला होता. मुकर्रब खान 5000 सैन्याशी धावून आला होता. सर्जा राजाला कोणीच पकडलं होतं. घनघोर युद्ध झालं. पराक्रमाची शर्त झाली. संताजी कवी गणेश यांनी सांगितलं, राजे घात झालाय, सैन्य फार आहे, तुम्ही जा राजे, तुम्ही जा, मी सांभाळतो. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जो असला पाहिजे महाराज. पण पळ काढतील संभाजी महाराज स्वतः सारथ्य करत राहिले, स्वतः सारथ्य करत राहिले. आणि एका क्षणी स्वराज्याचा छावा कैद झाला.